हाय. तर काल आपण आम आणि निराम ज्या काही स्टेजेस आहेत, ट्रान्झिशन कसं डोळ्याला विकार होतात काल ते बघितलं. तर आज आपण नेत्ररोगाची जी काही संप्राप्ती आहे, हाऊ पॅथोजेनेसिस ऑकर कशी पॅथोजेनेसिस होते ते बघणार आहोत. तर त्यामध्ये सुश्रुतांनी उत्तर स्थानामध्ये पहिल्या अध्यायातला 20 आणि 21 नंबरचा श्लोक दिलेला आहे. महत्त्वाचा श्लोक आहे. यामध्ये काय सांगतात, सिरानुसार भी दोषे द्विगुणे ऊर्ध्वमागते जायन्ते नेत्रभागेषु रोगाः परमदारुणम्. सिरानुसार भी दोषे म्हणजे काय, जे विशिएटेड दोषाच आहेत, जे काही विशिएटेड दोषाच आहेत ते काय होते तर ते ऊर्ध्व दिशेला चाललेलं होतं. ऊर्ध्वम मागते कसं ॲसेंड होते थ्रूआउट द वेसल्सनं, ज्या काही शिरा येतात, ज्या काही म्हणजे ज्या काही आयला जाणाऱ्या ज्या काही वेसल्स येतात त्याच्या थ्रू ते असेंडिंग होऊन वरच्या दिशेने जाऊन ते डोळ्यामध्ये पोचतात तिथं ते. आणि मग ते जे काही ऑक्युलर पॅथॉलॉजी आहे ते कॉज करतात किंवा तिथं जाऊन ते त्यांनी पॅथोजेनेसिस कॉज करतात. हा एवढा श्लोक सांगितले आहेत त्यांनी की सिरानुसार भी विगुण ऊर्ध्व मागते. वरती आले की मग काय, जायंती नेत्रभागेषु, ते वर येऊन कुठे जातात तर नेत्रभागेषु जाते आणि परमदारुणा, तिथे जाऊन ते पॅथोजेनेसिस कॉज करतात. हे एवढा महत्त्वाचा श्लोक आहे याच्यामध्ये संप्राप्तीमधला. त्यानंतर आपण नेक्स्ट त्याचं बघायचं झालं तर आपण हे बघणार षटक्रियाकाल एक्सप्लेन केलेले ते बघूया. षटक्रियाकाल बघण्याच्या आधी एक क्लिनिकल केस दिलेली आहे पॅथोजेनेसिससाठी, संप्राप्तीसाठी. तर कशी वॅस्क्युलर पॅथोजेनेसिस इन अ डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये पॅथोजेनेसिस कशी होते. तर एक 60 इयर ओल्ड डायबेटिकचा पेशंट आहे जो की पुअर ग्लायसेमिक कंट्रोलमुळे काय होतं, प्रेझेंटेड विथ ग्रॅज्युअल डिक्रीजिंग विजन. त्याचं विजन थोडंसं डिक्रीज होतं. पण एक्झामिनेशनमध्ये काय रिव्हील होतं, तर एक्झामिनेशनमध्ये रिव्हील होतं न्यूरोइझम. इथे दिलेलं आहे बघा. रिबिल्ड काय होतं तिथं की अनयुरिझम तर त्यामध्ये काय होतं, तर एनलार्ज ज्या काही वॉल्सच्या कॅपिलरीज ज्या आहेत त्या ब्लड वेसलच्या, त्या एनलार्ज होत्या. त्यामुळे त्याला डॉट हेमरोज वगैरे अशा गोष्टी झाल्या, तर एक्सिड्यूट्स वगैरे तिथनं बाहेर येत असतं. तर मग यामध्ये काय होतं, तर दोषाच कसे विषयित होतात, सिरा बेस पॅथोजेनिस. तर हे एक ते सांगतं, म्हणजे हे एक्झाम्प्लिफाय करते की सिरा बेस पॅथोजेनिस जी आहे ती एक्झाम्प्लिफाय करतं. त्यानंतर आय डिसऑर्डरमध्ये पर्टिक्युलरली षटक्रियाकाल त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. तर कसं षटक्रियाकाल आपल्याला माहिती आहे, आपल्याला श्लोका केलेला आहे फर्स्ट इयरमध्ये हा, की संचयम च प्रकोपम च प्रसर स्थान संशयम व्यक्तिम भेदम च यो व्यक्ती दोषानाम च भवित भीषका. म्हणजे काय, संचय म्हणजे काय, ते ॲक्युमुलेशन बरोबर. प्रकोप म्हणजे काय, ते ॲग्रिवेशन, दोषांचं ॲग्रिवेशन होणं, नंतर ते स्प्रेड होणं, त्यानंतर स्प्रेड झाले की लोकलायझेशन, त्यांचं जे ओरिजिनल लोकेशन आहे ते सोडून दुसरीकडे जाणं, नंतर मॅनिफेस्टेशन करणं, स्वतःला तिथं मॅनिफेस्ट करणं, आणि नंतर मग ॲट द एंड कॉम्प्लिकेशन्स कसे प्रेझेंट होते तर ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर त्यामध्ये त्यांनी कसं एक्सप्लेन केलं षटक्रियाकाल आपण ते बघूया. आता स्टेप बाय स्टेप आपण म्हणजे कशा स्टेजेस सांगितलेले ते बघूया. तर संचयमध्ये काय होतं, म्हणजे मुख्य आपल्याला माहिती आहे संचय इज अ ॲक्युमुलेशन बरोबर. तर इनिशियली दोषात जे आहेत ते ॲक्युमुलेट होतात, कसे कॉज काय करतात, तर कॉजिंग मायनर डिस्टर्बन्सेस त्यांनी कॉज करतात. लाईक काय, अर्ली ऑक्युलर फेटिक झालं, माइल्ड ड्रायनेस झालं किंवा इरिटेशन. आता सपोज त्यांनी क्लिनिकल एक एक्झाम्पल कसं दिलं आहे, तर कम्प्युटर प्रोफेशनलचा एखादा एक्सपिरियन्स्ड ऑकेजनल ड्रायनेस प्रोफेशनल एखादा असेल, कुठला कम्प्युटर प्रोफेशनल जर एखादा व्यक्ती असेल, तर स्टार्टिंगला त्याला यूज ऑफ कम्प्युटर म्हणा किंवा स्क्रीन यूज जास्त प्रोलॉंग स्क्रीन यूज जर केले, तर त्यामुळे त्याला काय होणार, ड्रायनेस होणार नॉर्मल, माइल्ड आय फटिक वगैरे राहणार. तर मोस्टली बघायचं झालं तर अर्ली स्टेजमध्ये वात आणि पित्त अक्युमुलेट होतो बरोबर. तर हे झालं फर्स्ट स्टेज, संचय झाला यामध्ये दोषांचा. त्यानंतर काय होणार, तर दोषांचा प्रकोप झाला. आता इथं जेव्हा दोषांचा वात आणि पित्ताचा संचय झाला बरोबर, तर त्यामध्ये प्रकोप स्टेजमध्ये काय होणार, ॲग्रिवेशन होणार. जे दोषा जिथे ॲक्युमुलेट झाले त्यांचंच ॲग्रिवेशन होणार. कसं, दोषांची इंटेन्सिटी वाढणार आणि लीड कशाला करणार, तर रेडनेस, डिस्कम्फर्ट आणि ब्लड विजन बरोबर ॲग्रिवेट झाले तिथं दोषा. तर त्यांनी क्लिनिकल बेस्ट एक्झाम्पल कसं दिलं, की सेम इंडिव्हिज्युअल बरोबर, जो सेम इंडिव्हिज्युअल होता त्याला काय डेव्हलप होणार, तर कंटिन्यूस यूजमुळे त्याला नंतर रेडनेस, बर्निंग सेन्सेशन वगैरे ह्या गोष्टी त्याला डेव्हलप होणार. सेम पर्सन डेव्हलपिंग इन्क्रीज्ड टिअरिंग वगैरे हे ते जास्त कम्प्युटरचा ओव्हर यूज केल्यामुळं होणार. नेक्स्ट स्टेज काय, तर प्रसर. त्या स्प्रेड कसं होणार, पहिली स्टेज संचय झाला, ॲक्युमुलेशन झालं, त्यानंतर ॲग्रिवेशन झालं दोषांचं. त्यानंतर प्रसार कसा सांगितलं, जे दोषाच स्प्रेड थ्रू आउट द ऑक्युलर चॅनल्स आणि अफेक्टिंग मल्टिपल आय स्ट्रक्चर्स. आता ऑक्युलर चॅनल्समध्ये काय झाले, स्प्रेड होणार बरोबर, किंवा झालेत किंवा होणार या स्टेजला. आणि अफेक्ट काय करणार, तर मल्टिपल आय स्ट्रक्चरचे, काय आयचे मल्टिपल स्ट्रक्चर्स येतं ते अफेक्ट करणार. आता याच्यामध्ये क्लिनिकल एक्झाम्पल कसं सांगितलं, सिम्टम्स एक्सटेंडेड टू इन्क्लूड फोटोफोबिया, लीड मार्जिनल इन्फ्लमेशन, जो काही लीडचा मार्जिन आहे त्याचं इन्फ्लमेशन, आणि फ्लक्च्युएटिंग व्हिजन थ्रू आउट द डे,
नॉर्मली आपण बघतो ड्यू टू इम्प्रॉपर क्लिनिंग ऑफ द आय ऑक्युलर रिजन जो इम्प्रॉपर क्लीन केला तर त्यामुळं काही कॉम्प्लिकेशन्स येतात विच इज इझिली क्युरेबल आहे तसं काही नाही, पण बघतो आपण दैनंदिन जीवनामध्ये. तो झाला प्रसर स्टेजला आला तो, बरोबर. आता स्थान संशयमध्ये काय, जे ओरिजिनल लोकेशन आहेत, बरोबर, ते लॉज्ड होणार. जो काही मॅनिफेस्टेशनची जागा आहे ते म्हणजे समजा दोषाच जर ऑल ओव्हर दुसरीकडे कुठेही बॉडीमध्ये असले तर त्यानंतर जिथं मॅनिफेस्टेशन होण्यासाठी ते बनलेले आहेत त्या पर्टिक्युलर साईडला जाऊन तिथे ते मॅनिफेस्ट होणार, बरोबर. तर कसं सांगितलं स्थान संशयासाठी लोकलायझेशनचं, दोषास लॉज्ड इन अ स्पेसिफिक आय टिश्यू, जिथं बनलेले म्हणजे जे डॅमेज करण्यासाठी ते बनलेले आहेत तिथं जाऊन ते करणार, जसं की आय टिश्यूजमध्ये जाऊन ते लॉज होणार, तिथं जाऊन ते जमा होणार. लीडिंग कशाला होणार, लोकलाइज्ड पॅथॉलॉजीज. लोकलाइज जे काय पॅथॉलॉजीज आहे त्याला लीड करणार ते. आता याचं क्लिनिकल एक्झाम्पल कसं, तर आता आपण पहिली स्टेज बघितली संचय, त्यानंतर प्रकोप, प्रसर आणि स्थान संशयमध्ये काय, त्याचीच नेक्स्ट स्टेज द पर्सन हु इज अ कम्प्युटर प्रोफेशनल, बरोबर. त्याचीच नेक्स्ट स्टेज काय होणार, डेव्हलपमेंट ऑफ द माइल्ड कॉर्नियल इपिथेलियल डॅमेज. जी काही कॉर्नियाची इपिथेलियम आहे त्याला थोडा डॅमेज करत जाणार विथ पंक्टेड स्टेनिंग, त्याला स्टेनिंग होत जाणार, टिअरिंग फिल्म इनस्टेबिलिटी आणि मेल्बोमियल ग्लँड डिस्फंक्शन. एक आयमध्ये ग्लँड असते तिचं डिस्फंक्शन होणार, बरोबर. त्यानंतर एक्झाम्पल त्यांनी म्हणजे त्यानंतरची नेक्स्ट स्टेज आहे ती व्यक्तमध्ये काय होत असतं, द डिसीज इज अ फुल्ली मॅनिफेस्ट. जो काही डिसीज आहे तो फुल्ली मॅनिफेस्ट होतो, बरोबर. जो डिसीज आहे तो फुल्ली मॅनिफेस्ट होतो यामध्ये विथ स्ट्रक्चरल आणि फंक्शनल चेंजेस, बरोबर. आता मग आता याची नेक्स्ट स्टेज कशी येणार, द इस्टॅब्लिश्ड ड्राय आय सिंड्रोम किंवा कॉर्नियल इरॉसिस. आता तोच सेम पर्सन हू हॅविंग नॉट ट्रीटेड पर्टिक्युलर एका याच्यामध्ये जर त्याने ट्रीट नाही केलं कुठल्या स्टेजमध्ये, तर मग हळूहळू संचय, प्रकोप, प्रसर, स्थान संशय आणि व्यक्ती यामध्ये आपण पर्टिक्युलरली किंवा स्पेसिफिकली जे काही सिम्टम्स आहेत ते आपण बघू शकतो यामध्ये मॅनिफेस्ट होतात, बरोबर. सिम्टम्स अफेक्टिंग डेली ॲक्टिव्हिटीज. मग सिम्टम्समुळं काय होतं, डेली आपली जी ॲक्टिव्हिटीज आहे ते अफेक्ट होते जाते. आणि भेदमध्ये काय, सिव्हिअर अनट्रीटेड कॉम्प्लिकेशन्स अराईज होतात, पोटेन्शियली कॉजिंग विजन लॉस किंवा त्याला विजन लॉस होऊ शकतो किंवा इरिव्हर्सिबल डॅमेज होऊ शकतो. असा डॅमेज जो की बाबा रिव्हर्सिबल नाही आहे. आता त्याच्यामध्ये काय सांगितलं, इरिव्हर्सिबल डॅमेजमध्ये त्यांनी फर्स्ट स्टेजला ट्रीट वगैरे नाही केलं तर क्रॉनिक पेन सिंड्रोम राहणार किंवा डेव्हलपमेंट ऑफ द कॉर्नियल स्कारिंग वगैरे होऊ शकते. ह्या गोष्टी त्यांनी या स्टेजमध्ये सांगितलेल्या आहेत. बस यामध्ये शटक्रिया कालामध्ये विथ एक्झाम्पल्स, क्लिनिकल एक्झाम्पल्स आपण बघितले आणि यामध्ये एवढंच सांगितलेलं आहे. थँक्यू.